सोलापूरमध्ये ग्रामीण पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा मिळावी या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती आणि काळ्या टोप्या परिधान करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला। ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद तसेच विविध सरकारी कार्यक्रम आणि दौरे कव्हर करण्यासाठी वारंवार प्रवास करावा लागतो। मात्र अल्प मानधनामुळे प्रवासाचा खर्च परवडत नसल्याने मोफत एसटी प्रवासाची मागणी करण्यात आली। पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर राम हुंडारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी पत्रकारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। सरकारने ग्रामीण पत्रकारांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। नमस्कार, मी डॉक्टर राम हुंडारे, जिल्हाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समितीचे डॉक्टर। आज इथे मी ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटीमध्ये मोफत प्रवास मिळावा यासाठी आंदोलन केलेलं आहे। त्याच्या अगोदर आम्ही ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी शासन दरबारी बऱ्याच वेळा मागण्या केलेल्या आहेत। विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री पत्र लिहिलेलं आहे, पण त्यांनी त्याच्यावर काय अजून सफलपणे काय अशी कारवाई झाली नाही किंवा त्याला हे प्रतिसाद दिलेला नाही। त्यामुळे आज आम्ही उग्रपणे आंदोलन छेडलेलं आहे आणि यापुढेही जर हे आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पत्रकार सुरक्षा समिती पूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार बांधव मुंबई येथे मंत्रालयासमोर उग्रपणे आंदोलन करणार आहोत। आजकाल सगळ्यांना माहिती आहे, ग्रामीण भागातील पत्रकारांना शहरामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं, कारण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे, मुख्यालय आहे, बरेच मंत्र्यांचे दौरे हे शहरामध्ये असतात। त्यामुळे त्यांना नेहमी मोटरसायकलवरती सोलापूरमध्ये यावं लागतं किंवा त्याच्या शहरामध्ये यावं लागतं, तर त्यांना हा खर्च परवडण्यासारखा नाही आहे। त्यामुळं आम्ही ही मागणी करतो की ग्रामीण भागात सर्व पत्रकारांना एस टीमध्ये मोफत प्रवास मिळाला पाहिजे। त्याबद्दल आम्ही हे आंदोलन छेडत आहोत। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेशाध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। समाजाला दिशा देणारा पत्रकार आज काळी टोपी आणि काळी फीत लावून स्वतःच्याच मागणीसाठी, स्वतःच्याच न्यायासाठी आज रस्त्यावर उतरला। या सरकारला त्याचं काही सोयीसुद्धा नाही। पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेली 9 वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलन, उपोषण, निवेदन व पत्रव्यवहार करत आहे। गेल्या 5 वर्षापासून ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वारंवार सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे विभागीय आयुक्त असतील यांना निवेदन देऊन पत्रव्यवहार करून यापूर्वी देखील ग्रामीण भागातील पत्रकाराला एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आलं होतं। राज्य सरकारला जागा करण्याचं काम आलं होतं, राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु या राज्य सरकारने अजूनपर्यंत ग्रामीण भागातील पत्रकाराला एस टी बसमधून मोफत प्रवास देण्याबाबत निर्णय न घेतल्याने आज अखेर पत्रकार सुरक्षा समितीला काळी फीत आणि काळी टोपी परिधान करून राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करावं लागलेलं आहे। ही फार मोठी शोकांकिता आहे पत्रकारांसाठी। तर सोलापूर शहर या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यासह इतर मंत्र्यांचे दौरे, पालकमंत्र्यांचे दौरे, या ठिकाणी सभा मेळावे असल्याने ग्रामीण भागातील पत्रकाराला नेहमीच या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी सोलापूर शहराच्या ठिकाणी यावं लागते। आज पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे पत्रकाराला मोटरसायकलवरून येण्यासाठी देखील खर्च परवडत नाही। त्याचबरोबर ऊन वारा पाऊस झेलत पत्रकार येतात, या ठिकाणी वार्तांकन करतात। वास्तविक पाहता जे शासकीय वार्तांकनासाठी येत असताना राज्य सरकारने अशा पत्रकाराला एस टी बसमधून मोफत प्रवास द्यायला पाहिजे होता, परंतु अद्याप तो दिलेला नाही। म्हणून अखेर पत्रकार सुरक्षा समितीला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागलं। राज्य सरकारने लवकरात लवकर ग्रामीण भागातील पत्रकाराला एस टी बसमधून मोफत प्रवास देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढे पत्रकार सुरक्षा समिती मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करेल।